सविने सर्व चिन्मय भक्तांना जय चिन्मय. सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा. श्री औदुंबर ग्राम स्वर्ग दुसरे भासे जना भूवरी. जेथे चिन्मय मूर्तीचा मठ असे त्या रम्य पीठावरी. झाले सद्गुरु शांत दांत सुमती ब्रह्मान्य भक्तार्थया. श्री सद्गुरु वामनानंद वंदन तुम्हा साष्टांग भावे सदा. वाघुरात शुभ्र मुषक ससा स्वान पाहिला. रोहितास काळ वीट कोला समोर मर्कट बांधिला. महाद्वारी पिंजऱ्यात शूक पक्षी बोलिला. नमन माझे येळे गावी तुकाराम साधूला. नमन माझे येळे गावी तुकाराम साधूला. नमन माझे येळे गावी तुकाराम साधूला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमहंस परिव्राजकाचार्य संत सद्गुरु तुकाराम महाराज की जय. ब्रह्मचैतन्याची तुकामाई फेसबुक लाईव्ह मार्फत आपण हे पाहत आहोत. इतके दिवस मी विशाल पैठणकर माझ्या वैयक्तिक अकाउंटवरून हे पाहत होतो. पण चिन्मय मूर्ती उमरखेड संस्थान हे फेसबुक लाईव्ह पेजचे मार्गदर्शनाखाली त्यांनी मला सांगितलं की आपण जर या पेजवरून लाईव्ह केलं तर आपल्याला चालेल का. तर याच्यावर त्यांना देण्यासाठी माझ्याकडे आज एकच उत्तर आहे. धन्य आज दीन संत दर्शनाचा अनेक जन्मीचा क्षीण गेला. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे. त्रिविध तापाची झाली बोळवन देखिलिया चरण एक वेळा. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे. एका जनार्दनी घडो त्यांचा संग. एका जनार्दनी घडो त्यांचा संग. न भावा वियोग जन्मोजन्मी. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे. आता काय संतांची उतराई व्हावी. संतांचं महात्म्य जाणण्यासाठी आपण संतांना आधी जाणून घेतलं पाहिजे. जे संत आहेत आणि ज्यांनी आपल्या संत प्रकरणामध्ये समाजाला षड्विकारात संत केलं असे हे संत. आतापर्यंत उमरखेड परंपरेची माहिती सर्व भक्तमंडळींना आहे. पण फेसबुकच्या माध्यमातून आत्तापर्यंत मी उमरखेडची परंपरा विस्तृत केली. नवे मला झालेल्या माहितीनुसार मी समाजापुढे आणण्याचा प्रयत्न करतोय. आणि आज अक्षय तृतीयेच्या निमित्ताने सर्व चिन्मयमूर्ती परिवार व सर्व माझ्या भारतीय मित्रांना व सर्व बंधू भगिनींना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. हा कोरोना नावाचा व्हायरस आपल्या आयुष्यातून क्षय होऊन आपलं आयुष्य अक्षय व्हावं हीच तुकाराम महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि माझ्या या परिचयाला विश्राम देऊन माझ्या विषयाकडे वळतो. काल फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सहजानंद महाराजांचं चरित्र फेसबुकमधून सर्वांसाठी श्रुत केलं. पण सहजानंद महाराजांच्या परंपरेमध्ये दोन महाराज मंडळी होऊन गेली की ज्यांना सहजानंदांचा अनुग्रह स्वतः मिळाला. त्या सहजानंद महाराजांकडून ज्यांना अनुग्रह मिळाला ते महाराज म्हणजे
रंगनाथ महाराज ज्यांचं संन्यास त्यांना अनुग्रह दिल्यानंतर त्यांचं नाव झालं आनंदी आत्मानंद. हे आनंदी आत्मानंद यांची समाधी न्हावा येथे आहे. त्यांचे शिष्य सदानंद महाराज, खंडोबादेव धार कल्याण आणि त्यांचे जे शिष्य होते ते होते बाळाभाऊ महाराज पितळे. त्यांनाच या बाळाभाऊ महाराज पितळेंनाच श्वासानंद सरस्वती असं त्यांचं महाराजांनी त्यांना गुरुमंत्र दिल्यानंतर त्यांचं नाव झालं. आणि या या श्वासानंदांचा आणि पैठणचा आणि गोचर स्वामींचा एक महत्त्वाचा संबंध मला पितळे महाराजांनी दिलेल्या माहितीवरून मिळाला, म्हणून मी आज तुम्हा सर्वांपुढे तो विश्रुत करतोय. तो असा आहे की एकदा वरुड मुक्कामी रंगनाथ महाराज असताना एक दिवस पैठणला गोदावरी स्नानासाठी रंगनाथ महाराज आले. तत्पूर्वी हे रंगनाथ महाराज कोण आणि हे रंगनाथ महाराज कुठालचे, हे कुठले आहेत, यांच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. श्यामराव महाराज पितळे यांची 300 वर्षाची परंपरा आहे. त्यांच्यापासून 9व्या पिढीत त्यांच्या घराण्यामध्ये संत बाळाभाऊ महाराज आले. त्यांना लहानपणी बाळ ही ह्या पदवीने उपाधी होती. सगळे बाळ बाळ म्हणायचे व लहानपणापासूनच त्यांची जी कीर्ती होती ती अफाट होती. म्हणून हे बाळाभाऊ महाराज पितळे उर्फ श्वासानंद माऊली यांच्या मातृपितृची उमामहेश्वराची सेवा होती. या उमामहेश्वराच्या सेवेमुळे झालं काय की या इसवी सन शके 1600 ह्या काळामध्ये यांचा जन्म असावा. या काळामध्ये ब्रह्मी श्वासानंद महाराज यांचा जन्म झाला व आत्मानंद यांच्या यांच्या कार्यकाळामध्ये झालेले क्रियापद. एकदा हे ब्रह्मी श्वासानंद स्वामी महाराज आपल्या जीवनचर्येमध्ये वयाच्या 10 वर्षामध्ये असताना सहजानंद महाराज फिरत फिरत काशी यात्रा पूर्ण करून ज्यावेळेस पैठणला आले त्यावेळेस पैठण या ठिकाणी गोदावरीच्या वाळवंटामध्ये या श्वासानंद स्वामी उर्फ रंगनाथ महाराज हे स्नानासाठी आले. स्नानासाठी आल्यामुळे रंगनाथ महाराज यांनी पाण्यामध्ये गेले व पाणी उडवू लागले. सहजानंद महाराजांसोबत काही व्यक्ती होती. अरे बाळा, का एवढा उन्माद करतोय? पण हे बाळच आणि या बाळाचा आणि सहजानंदाची दृष्टादृष्ट झाली. सहजानंद महाराजांची आणि या बाळाची दृष्टादृष्ट झाल्यानंतर झालं काय महाराज की हे बाळ अति विपुल आणि काशायदात मानव होतं आणि या बाळाने सहजानंदाची आणि या बाळाची दृष्टादृष्ट झाली आणि नवे नवे जसे नाथांना जनार्दन स्वामींची भेट झाल्यानंतर धन्य आज दिन संत दर्शनाचा हा अभंग सुचला, तसाच क्षण हा काही असावा. गोचर स्वामी यांचा नियम असा असे
की स्वामी गाईच्या शेणाने सारवलेल्या जमिनीवर अन्न वाढून गायीसारखे तोंडाने खात असे, अशी एक वार्तावामध्ये एक आलेली आहे घटना. म्हणून लोक त्यांना गोचर स्वामी असे म्हणायचे. त्यांनी या शिष्याला रंगनाथाला स्नान करण्यासाठी पाठवलं. रंगनाथांनी स्नान केलं आणि रंगनाथ महाराज शिष्याकडे पाहून गोचर स्वामींकडे येऊन पोहोचले. गोचर स्वामींनी पाहिलं आणि गोचर स्वामींनी कुठलाही विचार न करता या रंगनाथ महाराजांना आपल्या मांडीवर घेऊन अनुग्रह दिला. आणि या रंगनाथ महाराजांना अनुग्रह दिल्यानंतर या रंगनाथ महाराजांची आणि गोचर स्वामींची एवढी आयुष्यात एकच भेट झाली. त्याच्यानंतर महाराजांची आणि सहजानंदाची भेट कधीच झाली नाही. त्यानंतर सहजानंद महाराजांसोबत स्थानिक ग्रामस्थही महाराज गेल्या 12 वर्षापासून ब्रह्ममुहूर्तावर या गोदावरीवर स्नान करीत आहे. पण रंगनाथाचे वास्तव्य कुठे आहे, खाण्यापिण्याची व्यवस्था काय आहे, याबद्दल माहिती कळली नाही. संत श्री बाळाभाऊ महाराज याची निस्पृहता एवढी होती की सेलूजवळ पिंपरी बाग येथे धोंडीबा नावाचे एक महाराज यांनी महाराजांना त्या काळी त्यांच्याकडे 10 गाड्या चांदीचे रुपये समर्पित केले. असं म्हणतात की या संस्थांची एवढी श्रीमंती होती की त्या काळामध्ये त्यांच्याकडे संप्रदायामध्ये वारकरी संप्रदाय जर कोणता मोठा असेल तर तो पितळे महाराजांचा होता असं सांगण्यात येत आहे. म्हणून ही ब्रह्मी श्वासानंदाची परंपरा एक दिवस पंढरीची वारी ही यांच्या घराण्यामध्ये जवळजवळ 125 वर्षापूर्वीपासून आहे, त्याहीपेक्षा अधिक असेल. पैठणची त्यांची जी सेवा आहे ही 125 वर्षाची आहे आणि त्याच्या अगोदर जवळजवळ 150 ते 250 वर्षापासून यांची पंढरीची पण सेवा आहे. जसं पूर्वी चिन्मयानंद महाराजांची आषाढी कार्तिकी 4 महिने चतुर्मास पंढरपूरला असं चरित्रातून वाचण्यात आलेलं आहे. पण या माध्यमातून त्यांच्याकडे उग्ररूप अशा देवतेची उपासना होत असे. आणि हे उग्ररूप कोणतं होतं तर उग्ररूप म्हणजे मेखर येथे असलेलं नरसिंह मंदिराजवळ उत्सवासाठी भक्त मंदिरा निवासाठी ज्ञान मंदिर नावाची प्रचंड मोठी इमारत त्यांनी बांधली. आजही त्यांचा प्रणव महोत्सव म्हणून मोठा महोत्सव मेहकर येथे शाही थाटामध्ये त्यांचे वंशज ॲडव्होकेट रंगनाथ महाराज, ॲडव्होकेट बाबासाहेब महाराज पितळे हे आजही ते उत्सव पार पाडतात. हा प्रणव उत्सव होत असताना 1924 साली चतुराबाई चतुर्भुज विष्णूचे दर्शन घडून पांडुरंगाला समर्पित करायला लावले आणि वारकऱ्यांच्या या आपण विश्रुतीत केलेला या ज्ञानरूपी दर्शनाचा विचार त्यांनी केला. खरं म्हणजे ही परंपरा फार विश्रुत आहे. ब्रह्मी श्वासानंदांनी दिलेले मोळकी कसे
जशी ब्रह्मचैतन्यांना रामनामाचा जप दिला, सहजानंदापासून शिवाची उपासना आली आणि ब्रह्मी आत्मानंदापासून पांडुरंगाची सेवा सुरू झाली. म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांची उपासना जर कुठून असेल तर ती चिन्मयानंदापासून आहे, हे मला आनंदाने सांगावं असं वाटतं. म्हणून या तुकामाईंच्या चरित्रामध्ये पाहत असताना नुसती तुकामाई समजणं महत्त्वाचं नाही, तर सहजानंदाने घालून दिलेली परंपरा ही सर्वश्रुत आत्ताहीपर्यंत चालत आहे. आत्ताहीपर्यंत श्री महाराज पंढरीची वारी करत आहेत. म्हणून या वारकरी संप्रदायाचा संगम आपल्या परंपरेशी होतो हे प्रामुख्याने मला सांगायचे. पण ह्या परंपरेशी श्रुत असलेले हे ब्रह्मी श्वासानंद ह्यांनी ब्रह्मरेश म्हणजे भारताच्या बाहेर आपल्या गुरुच्या परंपरेनुसार त्यांनी ही परंपरा जाणून घेणं, काशीवरून देवप्रयागला त्यांनी आपल्या सद्गुरूंची एक अनुश्रित समाधी स्थान आहे, तेथे समाधी स्थानाला विचारित करून महाराजांनी जंगमवाडी मठाच्या मुख्य महंताला दृष्टांत देऊन समाधी स्थानाची जागा अगोदर दाखवून दिली होती. म्हणून इतकेच नव्हे तर त्यांच्या कार्यकाळामध्ये या संस्थान उमरखेड संस्थानशी त्यांचा अनुपादित संबंध होता आणि या ब्रह्मी श्वासानंदाने गायत्री नावाचं पीठ जे आहे ते उमरखेड या ठिकाणी स्थापन केलेलं आहे. त्याप्रमाणे करतल भिक्षा तरुलवास ह्या व्रताचा त्यांनी स्वीकार केला. म्हणून ब्रह्मी श्वासानंद यांच्या उपास्य देवता आहे नरसिंह आहे. यांच्याकडे मेहकर या गावी जगातील जे 11 नरसिंह, आज भारतातील जे मुख्य 11 नरसिंह आहेत त्यातील 6वा जो नरसिंह आहे, हा 6वा नरसिंह मेहकर या गावी आहे आणि त्यांची नित्योपचार उपचार पूजा त्यांचे वंशस्थ मंडळी आज करतात. त्यांच्या गादीवरती त्यांचे सत्पुरुष ॲडव्होकेट बाळासाहेब महाराज पितळे हे आज त्या गादीवरती आहेत आणि संस्थांचा सर्व कारभार पाहत आहे. अशी ही आत्मानंदापासून ब्रह्मी श्वासानंदापर्यंत आलेली ही परंपरा आपल्याला समजून घेणं अति महत्त्वाचं होतं. कारण तुकाराम महाराज, ब्रह्मचैतन्य महाराज माहिती आहेत आणि आदिशक्ती, आत्मानंद आणि आदिशक्ती, आत्मानंद आणि रंगनाथ महाराज, सदानंद महाराज या तिन्हींच्याही समाध्या ह्या नावा येथील मठामध्ये आहेत. आजही ते आपल्यास पाहण्यास मिळतात. वरील ही माहिती मला रंगनाथ महाराज, वरील ही माहिती मला ॲडव्होकेट पितळे महाराज यांच्याकडनं मिळाली. त्यामुळे फेसबुकच्या माध्यमातून सर्वांना मी ही श्रोता आज केली आणि सहजानंदांच्या शिष्य परंपरेतील हे 2 महत्त्वाचे बिंदू मी आज या पेजच्या माध्यमातून आपल्या सर्वांसोबत विश्रुत केलेले आणि विचार करायला गेलं की तुकाराम महाराज यांचा विषय आज आपण पाहत आहोत. पण
तुकाराम महाराजांना या भूतलावरती जन्म घेण्याचं कारण काय असावं? तर त्याचा अर्थ माझ्या बुद्धीने मी असा लावतो, त्यागी सुभोगी क्वचिदस्ति संगी, योगी सुवाचा क्वचिदस्ति नग्ना, तुष्ट कृशपृष्ठ इह क्वचिद्य दंडी च, भिक्षु क्वचिदासि वर्णाः, ग्रही वर्ण विरुदे च क्वचिदश्रीवानां, वर्णाश्रया साधुत साधसंगा, एतादशाखा विलनोचनाय, साधुचरूपा सरसंघनामा. ग्रह करीत कलमली जाना, ग्रह कली कलमली जाना, कोणाचा अवतार स्वामीजी आहे, कोणाचा अवतार स्वामीजी आहे, शुकासारिखे वैराग्य, शुकासारिखे वैराग्य, तुकाराम साधू शुकरूप आहे. कोण होते हे तुकाराम? आर्त भावातून जशी माऊली एका तहाने विना आड जसे संचे जलाशये, तहाने विन जाड जसे संचे चला असे, निज्ञावुनी परमासतये सिंधू चला वसे. आपण विश्रुत करुणिया सत्संग याच्या परी, प्रेमे विठ्ठल नाथ तुझिया चरणी, काया कशी चांगली. एक विठ्ठलसुत नावाचे संत होऊन गेलेले आहेत. ते म्हणतात की संतांचं आश्रित चरण किंवा संतांचं आश्रित चरित्र वाचत असताना त्यापूर्वी त्यांचा पतिदादित वाग पाहिला पाहिजे. तुकारामांचा जन्म होण्यापूर्वी असं सांगितलं तर एकदा भगवंतानी पंढरीश पांडुरंगानी शुकाचार्यांना आज्ञा केली, तुम्हाला पृथ्वीवरती जन्म घ्यायचा आहे. पण संतांचा जन्म का होतो? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता, धर्म संस्था पलार्थाय संभवामी युगे युगे. हे अर्जुना, ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येईल त्या त्या वेळेस मी जन्म घेईल. असे हे तुकाराम शुकाचे अवतार मानले गेणारे यांचा जन्म होण्यापूर्वी त्यांना भगवंताने आज्ञा केली की तुम्हाला पृथ्वीवर
पण जसं रामदास स्वामींनी लिहिलंय की शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. की शुकासारखं वैराग्य कुणाचं नाही, वशिष्ठासारखं ज्ञान कुणाचं नाही, आणि वाल्मिकासारखा कवी नाही. असे हे वैराग्यपूर्ण अवतार असलेले तुकाराम महाराज यांनी भगवंताला सांगितलं आम्ही जाऊ, पण आम्ही वैरागी. शास्त्र असं सांगतं ऋणं देवस्य यागेन, ऋणं देवस्य यागेन मातॄणां पितृदर्शनां तद्देशां सर्ववर्णानां वंशवृद्धिकारकं. म्हणून शाकल्य स्मृती सांगती की माणसाचा जन्मामध्ये 3 त्याची कारणं जन्म घेण्यासाठी असतात. ऋण हे कुणाकुणाचं असतं, तर ऋणं देवस्य यागेन, देवाचं ऋण आहे. यज्ञ यागाचं म्हणजे आपल्या कुलधर्माचं ऋण आहे आणि आपल्या वंशाचं ऋण आहे. हे 3 ऋण फेडल्याशिवाय मुक्ती मनुष्याच्या पूर्वजांना मिळत नाही. आणि तू मला जन्म घेण्यासाठी पाठवतोस देवा, पण आम्ही तर शुकावतार आहोत, आम्हाला जन्म घेण्यासाठी सांगतायत तुम्ही. आणि हे वैराग्य रूप असलेले तुकाराम महाराज, तुकामाई ब्रह्मानंद स्वामी, भगवंताचा आणि तुकाराम महाराजाचा संवाद चालू असेल तेव्हा काय परिस्थिती असेल एकंदरीत, याचा विचार करूनही अंगावरती रोमांच उभा राहतो. संतांची जी ख्याती आहे, संतांचं जे महत्व आहे, हे महत्व ज्यावेळेस आपण करतो किंवा हे महत्व ज्यावेळेस आपण पाहतो, त्यावेळेस पाहत असताना तुकारामांसारखं वैराग्य प्रत्येक मनुष्याला प्राप्त व्हावं असं मी मागतो. तसे नाथ महाराज भानुदास महाराजांनी एक ठिकाणी मागितलंय. हे प्रमाण याच्यासाठी द्यायचे की संतांचे प्रमाण या चरित्राला खूप लागू पडतात. की हे भानुदास महाराज काय म्हणतात, जरी हे आकाश वरो पडो पाहे, ब्रह्म घोळ भंगा जाये, वडवानल त्रिभुवनी ठाये, तरी मी तुझीच वाट पाहे गा विठोबा. न करी अनिकाचा पांगीला, नामधारक तुझी याची अंकीला, ना तरीच मी तुझा वाट पाहे गा विठोबा. भलते सेवरो पडो भारी, परिणाम टाळो नसळो निर्धारी, जेने पतिव्रता प्राणेश्वरी, विनंती भानुदास करी गा विठोबा. जरी हे आकाश वर पडो पाहे, माझ्या शरीरावरती हे आकाश सगळं खाली भूमीवर येऊ दे, ब्रह्मघोळ भंगा जाई, हे ब्रह्मांड एका ठिकाणी एक होऊ दे, वडवानला त्रिभुवन खाई, ह्या अग्नी आणि हे वडवानल आणि पूर्ण त्रिभुवन खाय, जरी जरी हे वडवानल पूर्ण म्हणजे हा अग्नी पूर्ण जरी सृष्टीला लागला तरी तुझं नामस्मरण मला घेऊन. न करी अनिकाचा पांगीला, नामधारक तुझ्याचा अंकीला. सप्त सागरस समरस होती, हे 7 सागर कधी एकत्र येणार नाही, पण हे एक येऊ दे, तरी विरळही जाऊ दे क्षिती, हे एकत्र येऊन संपूर्ण पृथ्वीला नष्ट करू दे, पण तरी तुझं नाव माझ्या मुखामध्ये येऊ दे. न करी अनिकाचा पांगीला, नामधारत तुझ्याचा अंकीला. सप्त सागरस हे समरस होती, परी विरळणी जाऊ क्षिती, पंचभूते महाप्रलय पावी, तरी तुझा वाट पाय का विठोबा. न करी अनिकाचा पांगीला, नामधारक तुझ्या जांकीला. आणि शेवटी काय म्हणतात, जेने पतिव्रता प्राणेश्वरी, ज्या पतिव्रतेला आपल्या पतीच्या शिवाय दुसरं काहीच समजत नाही किंवा काही दिसत नाही, पतीचा प्राण हा महत्त्वाचा असतो, त्याप्रमाणे हे भगवंता मला तरी मी तुझीच वाट पाहतोय. आणि हा दृष्टांत केव्हाचा आहे, ज्यावेळेस तो आनागुंडीचा राजा भानुदास महाराजांना शेवटची इच्छा विचारतो.
आणि तसं तुकाराम महाराज या माध्यमातून तुकाराम महाराज भगवंताला सांगतात की आम्ही वैराग्यशील आहोत. तुकामाई आम्हाला आम्ही शुकमुनी सांगतात देवा मी अवतार घेतो, पण आमचा अवतार जो आहे हा वैराग्यशील आहे. आणि वैराग्यशील अवतार असताना आम्हाला हे सर्व श्रुत आहे, तुझं वैराग्य ढळणार नाही आणि तू अवतार घे. तुकारामांनी कुठा अवतार घेतला त्याची पार्श्वभूमी आपण पाहू. तर हे तुकाराम महाराज यांचा पूर्वाश्रमीचा थोडा भाग आपण पाहू की यांचे पूर्वज कोण होते. काशी पंत नामे एक ताशी पंत नामे यजुषाखी ब्राह्मण येळे ग्रामासी. काशी पंत नामे येळे ग्रामासी यजुषाखी ब्राह्मण तो. कांता पार्वती तयाची कांता पार्वती तयाची उमा महेश्वरे कृपा सानिध्य बसतो. काशीनाथ पंत कुलकर्णी, काशीनाथ पंत हे या ब्राह्मणा यजुर्वेदी शाखेच्या ब्राह्मणाच्या घरामध्ये हिंगोली जवळ कळमनूर तालुक्यामध्ये एहळे नावाचं गाव आहे. या गावामध्ये काशीनाथ पंत नावाचे एक ब्राह्मण राहत होते. आणि आपला जो धर्म आहे, नवे नवे आपला जो सत्कर्म आहे, या कर्मानिष्ठित भगवंताची सेवा करत होते. या भगवंताची सेवा करत असताना त्यांनी याचा विचार केला की ज्या वेळेस संत पुरुष महात्मे एखाद्या कुळामध्ये जन्माला येतात, नवे नवे जन्माला येणार असतात, त्यावेळेस एक असं महत्वाचं मला दिसून आलं. सुपुत्र संसारी कुलाचे मंडन. सुपुत्र होण्यासाठी, सुपुत्र झाला म्हणजे काय होतो, कुलाचं मंडन होतं. आणि कुपुत्र संसारी कुलाचे मुंडन. आजकाल सुपुत्र पाहावयास मिळत नाही, जास्त करून कुपुत्र पाहावयास मिळतात. पण हे सुपुत्र होण्यासाठी काय काय विचार करावा असा विचार केला. हा विचार करत असताना ज्ञान मार्गशील पार्वती बाई सपुत्र भावा ऐसी मनीची इच्छा बहुत जी होती. ऐसी मनीची इच्छा बहुत जी होती. आराधनी शिवाचा होती. काशीनाथ पंत आणि पार्वतीबाई यांचा विवाह झाला आणि यांचा संसार सुखाचा होऊ लागला. काही काळ गेल्यानंतर
या पार्वतीबाई ज्या होत्या त्या येहळे गावापासून काही अंतरावरती सुकळी नावाचं ग्राम आहे. त्या सुकळी नावाच्या ग्रामी यांचा जन्म झाला व त्याच्यानंतर त्यांचा व काशीपंतांचा विवाह पार पडला व काही काळ गेल्यानंतर या पार्वतीबाईंच्या लग्नानंतर 1 संवत्सर पूर्ण प्राप्त झाले. 1 संवत्सर पूर्ण प्राप्त झाले. पुत्र नाही पार्वती काशीनाथास. पुत्र नाही पार्वती काशीनाथास. शिवाची अर्चन करुनी मागती तो शुकाचा अवतार ज्ञात. बारा वर्ष म्हणजे एक तप पूर्ण झालं तरी या काशीनाथांना आणि पार्वतीबाईंना मूलबाळ नव्हतं. आणि जसं एखाद्या झाडाला फळ लागावं त्याप्रमाणे 15 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या साधनेचं फळ त्यांना मिळालं. आणि ह्या ज्या पार्वतीबाई होत्या यांना दिवस राहिले. हो घडी घडी ही प्राप्त दिनसी रामा सज्जन आले. घडी घडी ही प्राप्त दिनसी रामा सज्जन आले. शुकावतार प्रगटनार जी. शुकावतार प्रगटनार जी. देव साक्ष झाले रामा. रामा देव साक्ष झाले. आपण किती सुंदर आहोत. भगवंताचं नामस्मरण घेण्यासाठी भगवंताने आपल्याला नाव दिलेलं आहे. या नामाचा विचार आपण केला नाही आणि हे अवतार कार्य संतांचे पाहिले नाही. अहो भगवंताचा अवतार कार्य हे आपण पाहतोय. मला तर खरंच हे संतांचा जन्म घेणं आणि हे अवतार कार्य आपण त्यांचं पुन्हा पुन्हा सांगणं म्हणजेच हे संत परत परत जन्म घेतात की काय. वाङ्मय रूपाने नवे नवे आपल्यासारख्या प्रत्येकात असलेल्या तुकारामाच्या अंशाने आज जरी हा जन्म घेतला आणि आपल्यातला थोडा जरी क्षयरूपी आराम जर निघून गेला तर प्रत्येकाच्या आत्मा आनंदामध्ये तुकाराम उगवल्याशिवाय राहणार नाही. 7 मास पूर्ण झाले. 7 मास पूर्ण झाले. तेज पार्वतीस दिसू भले. सुग्रणी म्हणे अवतार कोणी आना. तेज दिव्य प्रगटे क्षणाना. 7 मास पूर्ण झाले आणि पार्वतीबाईंच्या शरीरावरचं जे वैराग्य आहे नवे नवे की जसं भगवंताची कांती ही कांती त्या पार्वतीबाईंच्या अंगावरती उमटू लागली. आणि पार्वतीबाईंच्या अंगावरती ही कांती उमटू लागली आणि ही कांती
7वा मास पूर्ण झाला. नावे मध्ये बसवा ओटी बाजी भरा, मी वैराग्यावतारा ब्रह्मची भासे. कोण आहे, कुणाचा जन्म होणार आहे याचा विचार करण्याचं महत्त्व त्या काळातील स्त्रियांकडे होते. या पार्वतीबाईंच्या अंगावर जे तेज फाकत होतं, अज्ञानाचे ज्ञान फिटे, ज्ञानियांचा ज्ञानाभिमान तुटे, जनी जनार्दन भेटे सर्वत्र तदा. ही जनी आणि जनार्दन म्हणजे भक्त आणि संत यांच्यातला सायुज्य असणारा प्रेम माझा तुकाराम, माझी तुकामाई जन्माला येणार होती. आणि ही 7 मास पूर्ण झाले. 8व्या मासामध्ये पदार्पण झालं आणि तेज आणखीनच फाकू लागलं. आता ह्या पार्वतीबाईंकडे देखेवनास झालं, अंगावरचं तेज फाकू लागलं. खरंच आणि या पार्वतीबाईंनाही वैराग्य होऊ लागलं. ह्या पार्वतीबाईंची उमामहेश्वराशी असलेली जी उपासना होती ही अतिशय दृढ होऊ लागली. महेश्वराची उपासना करावी, नामसंकीर्तन करावं. त्या काशीपंतांनी अनेक प्रकारचे पुराण सांगावे, पुराणाचे दाखले द्यावे, भागवत वाचावं, असे अनेक प्रकारचे शास्त्रपुराण त्यांना सांगावे व त्यांनीही समाविष्ट त्या शास्त्रपुराण हे करावे. गर्भासी संस्कार कायजी आहे, रामायण गीता श्रुती पुराणी, रामायण श्रुती पुराण गीता श्रवणी, कीर्तन काव्य वाद्यार्थ करण जी आहे. हे काव्य सदारित वाद सर्वांना श्रुत केले. अहो 8 मास पूर्ण झाले आणि 9वा मास ज्यावेळेस पूर्णत्वास आला त्यावेळेस उमामहेश आता पार्वतीबाईंच्या चेहऱ्यावरचं जे तेज होतं ते जसं सूर्याप्रमाणे प्रकाशमान झालं होतं. आणि काही काळ लोटल्यानंतर 9वा मास लागला आणि जशी जशी तुकाराम महाराजांचा जन्म तुकेंद्र स्वामींचा जन्म होणार असं दिसू लागलं. आणि या दिसण्याच्या आणि भासण्याच्या श्रुती सर्वांना सर्वीकडे वसंत ऋतूंचे आगमन होणार म्हणून दिसू लागले. झाडांचे पानं गळून पडू लागली, झाडं नवीन बहराकडे निघाले, वाऱ्यांचा सदारित वास बदलत चाललाय आणि सरणादीत झुळूक ज्या वाऱ्यांच्या होत्या ह्या गंधादित मातींचा काहीतरी गंध घेऊन येऊ लागल्या. काय असल हो, नक्षत्र वार योग असे सुजन्म असणारे हे तुकाराम जन्माला येणार होते. का असावं हे संतांचं चरित्र? आपणास आठवण्यासाठी किंवा आपणास पाहण्यासाठी आपण त्यांचा संतभार का पाहावा? आणि मलाही सर्वांना माहिती आहे तुकाराम महाराज, नव्याने सांगायची काही आवश्यकता नाहीये. पण संतांच्या चरित्राचं पठण श्रवण केल्यामुळे आपल्या जन्माचा उद्धार व्हावा हा याच्या मागचा हेतू आहे. म्हणून आपलं हे चरित्र किती अप्रतिम होईल
याचा विचार आपण केला पाहिजे. आणि 9 मास 9 महिने पूर्ण होऊन 9 दिवस पूर्ण झाले. माघ महिना संपला आणि फाल्गुन महिना सुरू झाला. होळीचा उत्सव आला. होळी झाली आणि जशी होळीमध्ये सर्व पापकुबुद्धींचा विसर व्हावा, परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृता, धर्म संस्थापनासाठी जसं भगवंताचा अवतार होतो तसा सर्वांनी तुकाराम महाराजांचा जन्म झाल्यानंतर आपण 2 मिनिटं तुकाराम महाराजांचं भजन करू आणि मग फेसबुक लाईव्हच्या पुढच्या चरित्राकडे जाऊ. द्वितीया तृतीया चतुर्थीला तुकाराम बीज झाली, तृतीया झाली, चतुर्थी झाली आणि पंचमीचा दिवस उगवला. आणि पंचमीच्या दिवशी प्रातःकाळापासूनच पार्वतीबाईंना एक चाहूल होऊ लागली की एक दिव्य तेज, दिव्य स्वरूपाचा अवतार आपल्या पोटी जन्माला येणार आहे. आणि आता ह्या अवताराचं जन्मकार्य पूर्ण सृष्टीवर येणार. कोणता काळ होता हा? मासा माझी फाल्गुन मास, मासा माझी फाल्गुन मास, इंदू वासर पवित्र या दिवशी, इंदू वासर पवित्र या दिवशी, फाल्गुन वद्य पंचमीला, फाल्गुन वद्य पंचमीला, तुकेंद्र स्वामी अवतरला रामा, रामा रामा हरे हरे रामा, रामा 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 हरे हरे रामा, रामा 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 सीतापते रामा, रामा. फाल्गुन वद्य पंचमी म्हणजेच रंगपंचमी, सोमवार सकाळी 17. तुकाराम 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 तुकाराम. समर्थ सद्गुरु परिव्राजकाचार्य ब्रह्मानंद स्वामी तुकाराम महाराज की जय. असा ह्या सुखाचा अवतार असणाऱ्या
तुकाराम महाराजांचा जन्म झाला आणि बायका पाळणा म्हणू लागल्या. बाळा झो झो रे शुकरूपा सज्जन वितय रूपा. बाळा झो झो रे शुकरूपा सज्जन अवदित रूपा. बाळा झो झो रे आला उद्धरया जड जीव करुणालय अवतार. बाळा झो झो रे शुकरूपा पूर्ण तुका या स्वरूपा. बाळा झो झो रे चरणागत दीन सर्वश्रुती देवच पुष्पवृष्टी करुणी सदित गती. सत्कंठी पूर्वज उद्धर करती. बाळा झो झो रे अवधूता तुकया सच्ची स्वरूपा. बाळा झो झो रे आदिदीन तुकया तू. तुकवोनी सर्वा ठाईसी ग्रामी नित्य बहुदिनी. ये हेळे ग्रामी तुकाराम तू स्वामी जन्म घेऊनिया. आज दिनी फाल्गुन पंचम दिनी. बाळा झो झो रे तुकारामा शुकावतारा धामा. बाळा झो झो रे असा पाळणा गाऊ लागले आणि बाळाचे नाव हे पाळण्यामध्ये तुकाराम असे ठेवले. हे सनेत्र त्रिपुंड धारण असते बाळ. कसं स्वरूप होतं त्यांचं. सकंड चरण युगल सतील मानिक मोती प्रमाण नेत्रे. सजल चरणा जान बाहुजी होते. काय वर्णू तुकाराम साधूची किमया. हे सज्जन हो धन्य तुम्ही आश्रय सदया 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 रे रामा. हे सज्जन हो जे तुम्ही ऐकतायत हे धन्य आहेत. जे तुम्ही गातायत ते धन्य आहेत. आणि जे तुकारामाचं चरित्र ऐकतायत, चरित्र गातायत, चरित्र श्रवण करतायत, नवे नवे चरित्र विश्रुत करतायत, हे सगळे धन्य आहात. तुकारामांचा जन्म घेण्याचं कारण पाहिलं, तुकारामांचा जन्म पाहिला. तुकारामांचा जन्म झाल्यानंतर येहळे गावामध्ये दीप उत्सव झाला. आणि भगवंताचा अवतार झाल्यानंतर ब्राह्मणाला बोलून त्यांची दान दक्षिणा दिली व त्यांचं चरित्र भाग पाहू लागलोत आपण. हे तुकाराम समजण्यासाठी काहीतरी अवतार कार्य संतांचं घेणं आपल्याला महत्वाचं आहे. संतांचं अवतार कार्य समजण्यासाठी जसं चंद्र कलेप्रमाणे वाढतो तसे तुकारामाचं तेज वाढू लागलं. जात कर्म झालं, तुकाराम नाव हे ठेवलं आणि पुढे तुकाराम वाढू लागले. तुकारामांनी कसा अवतार घेतला. तुकारामाचं चरित्र नुसतं वाचण्याचं आणि ऐकण्याचं नाही हो. शुद्ध भाव आजही शुद्ध भावाने जो येळेगावला जातो
आणि तुकामाईला अनन्य भावाने शक्ती जातो. माऊलींनी एक ठिकाणी वर्णन केलंय की जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीच एक. तसे तुकारामाला आपण अनन्य भक्तिभावाने शरण गेलो तसेच आपले जन्म मरण मारतील, नवे नवे आपल्याला या भवसागरातून पार करतील. जाताना फक्त एवढंच सांगतो, पाव्या माझी राग ज्ञान, करी तसे मधुर गायन, तो पाव्याचा नोवे गुण, जानकार कळा माझी. हा जो माझा पावा आहे आणि ह्या पाव्यामधून तुम्हाला मी जे हे तुकारामांचं चरित्र ते विश्रित करतो. नाथ महाराज म्हणतात, पाव्या माझी रागज्ञान, मधुर करीत असे गायन. की जरी हा देह, हा मनुष्य, हा देह आणि हा चरित्र जसा आपण सर्वांनी ऐकला, त्याप्रमाणे आपल्या सर्वांच्याही आयुष्यामध्ये तुकारामांची कृपा व्हावी. हा माझा जो जीवनरूपी पावा आहे, ह्या जीवनरूपी पाव्यामधून एखादा शब्द विवेचनामध्ये चुकीचा निघाला असेल, हा माझ्या वाणीचा दोष समजावा. जे चांगलं निघालं, या पाव्याचा जो स्वामी आहे तुकामाई, ही तुकामाई सर्व या पाव्यातून वाजवत आहे. एखादा शब्दाचा उल्लेख मागे पुढे झाला असेल तो माझ्या वाणीचा दोष समजावा. आणि तुकारामांचा जन्म आज आपण चिन्मय मूर्ती संस्थान उमरखेड या पेजच्या माध्यमातून मी विशाल पैठणकर आपणासमोर हे तुकाराम महाराजांचं जन्मचरित्र मांडण्याचा प्रयत्न केला. फेसबुक लाईव्ह इथे थांबत असताना फक्त शेवटी एकच म्हणतो आणि या फेसबुक लाईव्हची सांगता करतो. हे तुकाराम महाराज, हा जो कोरोना नावाचा क्षय आलेला आहे, हा सर्व भक्तांच्या, सर्व भारतीयांच्या आयुष्यातून, नवीन नवीन जगातल्या सगळ्या मानवांच्या आयुष्यातून जाऊ दे. आणि ह्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती सर्वांना अक्षय मिळू दे, एवढीच विनंती करतो. आणि तुकाराम महाराजांच्या अष्टकातल्या शोकांनी या फेसबुक लाईव्हची सांगता करतो. वाघुरात शुभ्र मुसक ससा स्वान पाहिला, रोहितास काळ विटकोला समोर मर्कट बांधिला. महाद्वारी पिंजऱ्यात शुक पक्षी बोलिला, नमन माझे येळे गावी तुकाराम साधूला. नमन माझे येळे गावी तुकाराम साधूला. नमन माझे येळे गावी तुकाराम साधूला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमहंस परिव्राजकाचार्य भक्तवत्सल येळेगाव निवासी समर्थ सद्गुरु ब्रह्मानंद स्वामी सद्गुरु तुकाराम महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. चिन्मयानंद महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमः पार्वती पते. हर हर महादेव. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. दत्तात्रेय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. सर्वांना सविनय जय चिन्मय करून तुकाराम महाराजांचं जन्मचरित्र आज येते.
उद्या तुकाराम महाराजांच्या बालचरित्र लीला उद्यापासून रोज आपण तुकामय या फेसबुकच्या माध्यमातून पाहू आणि तुकाराम महाराजांचं चरित्र अनुभवू. आपण सर्वांनी चिन्मय मूर्ती संस्थान उमरखेड या पेजच्या माध्यमातून जे काही अभिप्राय दिले त्या अभिप्रायावरती मी नक्कीच विचार करून आणखीन चरित्र सुंदर करण्याचा प्रयत्न करतो. पण सद्गुरूच्या कृपेने आपण सर्वांच्या आयुष्यामध्ये अक्षय तृतीयेच्या निमित्ताने एकच मागतो की आपल्या सर्वांच्या आयुष्यातील जी काही वाईट गोष्टी आहेत त्यांचा क्षय व्हावा आणि आपलं आयुष्य तुकाराम महाराजांच्या कृपा आशीर्वादाने अक्षय व्हावं एवढं मागतो. व सर्वांचे आणि जाता जाता हर्षल भावे आणि सौरभ पाठक यांच्याही ऋणात मी कायम ऋणी राहील. मी माझ्या पेजवरून हे फेसबुक लाईव्ह करत होतो, पण त्यांनी विनंती केली, महाराज आपण हे तुकाराम महाराजांचं चरित्र उमरखेड संस्थांच्या पेजवरून कराल. त्यांची विनंती मी म्हणलं की ही विनंती आपल्याला श्री महाराजांकडून आलेली आहे आणि गुरु महाराजांच्या नामाचा उल्लेख करायला आपण सर्व एकच आहोत. गुरुमाऊलीचे सगळे शिष्य आपण एकच आहोत. सर्व आपण एक 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 परिवार आहोत. म्हणून सौरभ पाठकजी यांचे पण धन्यवाद मानतो. आणि आमच्या दोघांमध्ये ज्यांनी आम्हाला दोघांची भेट घडून आणली त्या हर्षल भावेजींचं पण त्यांचे पण मी धन्यवाद मानतो. आणि हे फेसबुक लाईव्ह इथेच संपवतो. जय चिन्मय, जय हरी, रामकृष्ण हरी.